तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर फक्त घंटा वाजवून पुढे जाता का? तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे तुमचं आणि तुमचं परमेश्वराचं नातं कसं घट्ट होईल, याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, त्यावेळेस जेव्हा तुम्ही घंटा वाजवता, तर त्या घंटेच्या खाली तुम्ही किमान अर्धा मिनिटं थांबायचे आणि तिथे थांबल्यानंतर त्या घंटेचा जो नाद होतो, त्या नादाखाली तुम्ही थांबल्यानंतर तिथून परमेश्वराला हाक मारायची, की "हे परमेश्वरा, मी तुझ्या दारात आलोय, तुला भेटायला. माझ्याकडे लक्ष दे." हे करायचे आणि त्याच्यानंतर परमेश्वराच्या दर्शनाला जायचे. तुम्ही बघता, की खूप लोकं तुमच्या पुढे गेलेले असतात किंवा खूप लोकं तुमच्या मागे क्यूमध्ये सुद्धा असतात. बरोबर आहे? मग अशा वेळेस परमेश्वर कोणाकोणाकडे पाहणार? त्याच्यामुळे हे अगदी टॉप सिक्रेट आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही कधी मंदिरात जाल, तेव्हा-तेव्हा परमेश्वराला आधी जागं करा, आधी हाक मारा, की "मी आलोय आता माझ्याकडे लक्ष दे." त्याच्यासाठी बेस्ट उपाय काय आहे? घंटा वाजवल्यानंतर त्याच्या नादामध्ये खाली अर्धा मिनिटं थांबणे. बेस्ट रेमेडी आहे. करून बघा. जेव्हा-जेव्हा तुम्ही मंदिरात जाल, तेव्हा-तेव्हा ही गोष्ट केल्याने तुमचं आणि परमेश्वराचं नातं जे आहे आणि जी काही तिथली ऊर्जा आहे ती अजून पॉझिटिव्ह होईल आणि तुम्ही अजून एकनिष्ठ आणि कनेक्टेड व्हाल परमेश्वराला. डेफिनेटली करून बघा आणि तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता, की जो रोज मंदिरात जातो, घंटा वाजवून पुढे जातो, परमेश्वराला हाक मारत नाही. त्याला आवर्जून सांगा, की घंटा वाजवण्याचं मेन कारण काय आहे? तुम्ही फक्त वाजवता आणि पुढे जाता. पण ते मेन कारण तर समजून घ्या, की त्याचा मागचा उद्देश काय आहे. ती जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, तो जो नाद असतो, ती तुमची निगेटिव्ह एनर्जी सुद्धा घालून जाते आणि तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीनं ईश्वराशी संवाद साधू शकता. म्हणून ती घंटा आहे. कळलं असेल तर डेफिनेटली इतरांनाही ही गोष्ट पाठवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.